नमस्कार। सध्या सकाळचे 7:30 वाजले आहेत। यावेळी आपण वैनगंगा नदीच्या तीरावर आहोत। भंडारा शहरातील सर्वात महत्त्वाची असलेली ही वैनगंगा नदी आणि या ठिकाणी कारधा नदीला जो छोटा पुलिया आहे, या पुलियावरील पाणी अक्षरशः आता 1.5 मीटरने पुलापेक्षा उंच वाहत आहे। त्यामुळे परिसरातील कारधा या गावातील किमान जवळपास 8 ते 10 गावांना या पुराचा फटका बसलेला आहे। माझ्या एका बाजूला पाहू शकता हे मंदिर सुद्धा आहे। हे मंदिर सुद्धा आता पाण्याखाली यायला सुरुवात झाली आहे। काल ज्या ठिकाणी ज्या बॅरिगेड जवळून आपण बातमी केली होती, हे बॅरिगेड सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली आलेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे या दोन्ही भागाचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। सध्या पाण्याची पातळी आणि वैनगंगा नदीचा पुलावरील पूर पाहण्यासाठी गावातील काही तरुण, काही हौशी लोक या ठिकाणी हा पूर पाहण्यासाठी जमा होत आहेत। मोठ्या उत्सुकतेने ते या पुराकडे पाहत आहेत आणि काय या नदीची आज पातळी असेल। पुन्हा जर हा मुसळधार पाऊस 48 तासानंतर जर बरसला, आणखी बरसला, तर कशी परिस्थिती जिल्ह्यात ही निर्माण होईल। एक जिल्ह्यात मोठा हाहाकार निर्माण होऊ शकतो। यामुळे याच्या प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि नागरिकांना कालपासूनच सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। जिल्ह्यातील शाळा, सर्व महाविद्यालयांना 2 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता हा पाण्याची पातळीमध्ये पुन्हा वाढ होत आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी सर्व दरवाजे सध्या खुले असले तरीही 2 दरवाजे हे जवळपास 2 मीटरने खुले आहेत। त्यामुळे जवळपास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी जो जमा होतो आहे त्याचाही गोसेखुर्द धरणामध्ये विसर्ग होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भंडारा लगत असलेले जिल्हे चंद्रपूर आणि गडचिरोली यांना सुद्धा या पाण्याचा फटका पडू शकतो। ही साधारणतः परिस्थिती आज सकाळची आहे आणि आज दिवसभरात पुन्हा जर असा मुसळधार पाऊस राहिला तर याचा परिणाम जनजीवनावर पुन्हा पडू शकतो, प्रभावी परिणाम हा पडू शकतो। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा।